श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला देखील माझ्यासारखा जाळीदार मऊ लुसलुशीत हॉटेलसारखा उत्तप्पा पाहिजे असेल तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. बघू शकता त्याचं बॅटर किती छान फुललेलं आहे. त्यानंतर मी असं पूर्ण हलवल्यानंतर अर्धच झालेलं आहे. तर उत्तप्पासाठी सर्वप्रथम मी 2 कांदे, 2 टमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. त्याचप्रमाणे मिरची देखील आहे. माझं पीठ छान फुललेलं होतं त्यामुळे मी काही सोडा टाकलेला नाही. जर तुमचं पीठ फुललं नसेल तर तुम्ही अवश्य सोडा पण टाकू शकता. त्यानंतर तवा चांगला कडक गरम करायचा, त्याच्यात थोडं किंचित पाणी सोडायचं, स्वच्छ कपड्याने चांगला तवा पुसून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं तेल तव्याला लावायचं आणि साधारण त्याच्यावर 1.5 पळी बॅटर मी टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर मोठा किंवा असा पातळ पाहिजे असेल तर जास्त तुम्ही पातळ करू शकता आणि जर जाड पाहिजे असेल तर माझ्यापेक्षा पण तुम्ही जाड ठेवू शकता. तर मला पाहिजे होता मिडियम, त्यामुळे मी मिडियम ठेवलेला आहे. त्यानंतर मी लाल तिखट पण टाकलेली होती. तुमच्याकडे पावभाजी मसाला किंवा सांबार मसाला असेल तर तुम्ही अवश्य टाकू शकता. टमॅटो नंतर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची मी सगळं बॅटर त्याच्यावर टाकल्यानंतर असं उलटण्यानं असं खाली प्रेस केलेलं होतं, जेणेकरून त्याला चांगलं चिपकून राहील म्हणून. त्यानंतर किनारीला साईडला तेल पण मी सोडलेलं होतं आणि मिडियम गॅसवर ठेवलं, त्यामुळं छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आणि गॅस अजिबात तुम्ही फास्ट करू नका, नाहीतर आपला उत्तप्पा जळला जाईल. त्यामुळे गॅस नेहमी म्हणजे मिडियमच ठेवा. आणि मी बघा उलटण्यानं कसं प्रेस करते. त्यानंतर बघू शकता खालची पण बाजू किती छान निघलेली आहे. कांदा टमॅटो खाली चिपकला सुद्धा नाही. अशाच प्रकारे उत्तप्पा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर तुमची रेसिपी छान झाली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे. त्याचप्रमाणे मी एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर दुसरा पण उत्तप्पा मी केलेला आहे. सेम त्याचप्रमाणे तेल सोडलेलं होतं. त्यानंतर 1.5 पळी बॅटर मी टाकलेलं आहे, थोडंसं पळीने फिरवलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे चवीसाठी. त्याच्यानंतर मी कांदा आणि टमॅटो पण टाकलेला आहे आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि एकदम सुरेख मऊ जाळीदार असे उत्तप्पा होता तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी उलटण्यानं खाली असं प्रेस केलेलं आहे. किनाऱ्याला थोडं तेल पण सोडलेलं आहे. हळूहळू उष्टवलं की चांगलं निघतं या. आणि गॅस प्लीज बारीकच ठेवा किंवा मिडियम ठेवा. खूप मोठा गॅस ठेवला तर उत्तप्पा आपला जळला जाईल. त्याप्रमाणे मिडियम गॅसवर भाजलं तर छान. तर बघू शकता माझा दुसरा पण छान असा गोल्डन कलरमध्ये भाजलेला आहे, अगदी सुरेख झालेला आहे. चवीला तर एक नंबर झालेला होता. एकदम हॉटेलची टेस्ट आलेली आहे. याच्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टमॅटोची चटणी देखील घेऊ शकता किंवा सांबार जर असलं तरी चालते. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून तुमच्या घरी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता हा देखील एकदम सुरेख पलटलेला आहे, मस्तपैकी एकदम वाटतोय ना हॉटेलसारखा. तर बघू शकता दोन्हीही मी ताटात काढलेले होते उत्तप्पे. तर मी 3च उत्तप्पे केलेले होते. तर कसा वाटतंय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.